आमच्या हक्काचं नाही कुणाच्या कामाचं. जय लहूजी, जय लहूजी, जय 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 लहूजी, जय लहूजी, जय लहूजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यभरात चर्चा सुरू असताना आज दिनांक 7 जून 2026 रोजी अकोला येथे आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपवर्गीकरणाला समर्थन देत विविध मागण्या करण्यात आल्या. वंचित आणि उपेक्षित घटकांना आरक्षणाचा लाभ योग्य प्रमाणात मिळावा यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे अशी मागणी समर्थन समितीने केली. पत्रकार परिषदेत बोलताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेल्या घटकांना न्याय मिळण्यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू असल्याचीही माहिती देण्यात आली. दरम्यान अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यात राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच पत्रकार परिषदेत जोरदार समर्थन करत उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ दलित चळवळीतील नेते परिमल मधुकरराव कांबळे यांनी प्रतिक्रिया देत वंचित समाजाला न्यायाची मागणी केली. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज दर्पण मराठी. नेतृत्वात उपेक्षित वंचित समाज घटक यांनी 40 वर्षापूर्वीपासूनची वर्गीकरणाची मागणी लावून धरली. आज ती मागणी माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय खंडपीठाच्या निकालानुसार भक्कमपणे त्याला पाठबळ भेटलं आणि आज म्हणजे तमाम उपेक्षित वंचित समाजाच्या मनातली मागणी पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आज अकोला जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद या ठिकाणी झालेली आहे. तर या निमित्ताने राज्य सरकारकडे तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत? राज्य सरकारकडे आमची सगळ्यात प्रमुख मागणी एकच आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण हे लवकरात लवकर लागू झालं पाहिजे आणि इम्पेरिकल डेटा आणि सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती हा आधारभूत याला गृहीत धरून समान न्याय या अनुसूचित जातीतील उपेक्षित वंचित समाज घटकांना भेटला पाहिजे. SC उपवर्गीकरण यावरती कोणते पावले उचलायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? या संदर्भात बदर समितीचा अहवाल हा प्रकाशित झाला नसल्यामुळे नेमकं अहवालामध्ये काय आहे या संदर्भात माहिती नाही आहे. पण या वर्गीकरणासंदर्भात A किंवा B किंवा ABC या अनुपातामध्ये हे वर्गीकरण झालं पाहिजे अशी अपेक्षा इथे आपण सरकारकडे मागणी करतो. मध्ये अनुसूचित जातीतील सर्व उपेक्षित वंचित समाज घटक, प्रामुख्याने खाटीक समाज, वाल्मिकी, सुदर्शन समाज इत्यादी अनेक छोटे छोटे समाज घटक मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या संख्येने आणि वर्गीकरण व्हावं या मागणीसाठी उपस्थित होते. पुढील पावले कोणते आहेत? आज या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला. अनुसूचित जातीच्या समर्थनार्थ अकोला जिल्हा आणि अकोला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक भव्य दिव्य असा एक मोर्चा काढण्याचं आजच्या बैठकीमध्ये सर्व समाज बांधवांच्या वतीने निर्णय घेण्यात आला. बरोबर.